राज्यातल्या मेट्रो शहरातल्या महत्त्वाच्या बातम्या। सीईटी सेल तर्फे घेतल्या जाणाऱ्या एमसीए आणि एमएचएमसीटी या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज करायला मुदतवाढ देण्यात आली। आता विद्यार्थ्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। टीईटी वर्षातून 2 वेळा घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असून राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना या संदर्भातलं पत्र पाठवल्याची माहिती आहे। प्रस्तावानुसार न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 नंतर देशभरात तसंच राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली। नाशिकमधल्या बहुचर्चित द्वारका ते नाशिक रोड रस्ता 8 पदरी होण्याचा मार्ग आता मोकळा झाला। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता 8 पदरी करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव होता। दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत 8 पदरी रस्ता करण्याचा निर्णय झाला। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 3 लक्झरी बस जळून खाक झाल्या। ट्रान्सपोर्ट नगर इथं पार्किंग मधल्या 3 बसेसना आग लागली होती। आग कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झालं नाही। नाशिकच्या सिडको भागामध्ये पुढचे 8 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। जलकुंभाच्या दुरुस्तीचं काम होणार असल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। हे काम जवळपास 7 ते 8 दिवस चालणार आहे। त्यामुळे 24, 25 आणि 29 या भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। राज्यातल्या 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लागणार आहेत। नाबार्डकडून 15,000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। सर्व जलसिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यामध्ये सुमारे 8 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघड झालाय। खडकी येथून 179 गॅस सिलेंडरचा 11,21,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। हबीब शेख याच्या मालकीच्या गोदामात ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी 4 आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला। मुंबईहून सुरतकडे निघालेल्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता। पालघरच्या केळवे रोड परिसरात हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली। पायलटच्या प्रसंगावधानामुळे हेलिकॉप्टरमधले 4ही जण सुखरूप आहेत। दुरुस्तीनंतर हेलिकॉप्टर पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना झाले। 12वीच्या परीक्षेला जात असताना गर्दीमुळे रेल्वेतून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाली। 12वी परीक्षेच्या पहिल्या दिवशी कळवा मुरुळा रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली। सोहम कठरे असं विद्यार्थ्याचं नाव आहे। भिवंडी महापालिकेने अतिक्रमणावर कारवाई केली। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पालिकेने प्रभाग क्रमांक 5 मध्ये कारवाई केली। जेसीबीच्या सहाय्याने हातगाड्या उद्ध्वस्त करत अतिक्रमण हटवण्यात आली। 12वीच्या परीक्षेला जात असताना गर्दीमुळे रेल्वेतून पडून सोहम कठरे या तरुणाचा मृत्यू झाला। कळवा मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान डोंबिवलीतल्या सोहमचा मृत्यू झाला। सोहमच्या मृत्यूनंतर रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाली।